नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिनमध्ये विविध क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेणार आहोत टॉप 9 बुलेटिनच्या माध्यमातून. सुरुवातीला पाहूयात टॉप 9 राजकीय बातम्या. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक. रात्री उशिरा जवळपास 3 तास बैठक. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती. प्रफुल्ल पटेल, उदय सामंत आणि दादा भुसे यांचीही उपस्थिती. बैठकीत अमित शहांनी सांगितलेला प्लॅन अंमलात कसा आणायचा यावर चर्चा. हमखास जिंकून येणाऱ्या जागांचं लवकरात लवकर वाटप व्हावं यावरही चर्चा. शिंदे गट, दादा गट आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर बैठकीत चर्चा. सूत्रांची माहिती. लाहोरी बारच्या मालकाकडून संजय राऊतांविरोधात पोलिसात तक्रार. अपघात प्रकरणातील तिघांवर बीफ कटलेट खाल्ल्याचा राऊतांचा आरोप. तर बिलामध्ये बीफ कटलेटचा उल्लेख नसल्याची नागपूर पोलिसांची माहिती. बिलात बीफचा उल्लेख नाही यात शंका आहे, तर पोलिसांनी बिल जप्त करायला 4 दिवस का लागले? संजय राऊतांकडून पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित. माझ्या बारमध्ये तिघही 15 ते 20 मिनिटं थांबले. वेटरनं सांगितल्यानुसार मुलांनी एक ड्रिंक केली होती. लाहोर बारचे मालक समीर शर्मा यांची माहिती. पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या घरच्या गणरायाची आरती. चंद्रचूड 8 नोव्हेंबरला निवृत्त होणार. सरन्यायाधीश राजकीय लोकांना भेटतात तेव्हा मनात शंका निर्माण होतात. सरन्यायाधीश आणि पंतप्रधान असं छान चित्र दिसून आलं. आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही. राऊतांकडून खंत व्यक्त. पंतप्रधान मोदी सरन्यायाधीशांच्या घरी आरतीसाठी गेले. हे सर्व प्रोटोकॉलला धरून होतं का? संजय राऊतांचा सवाल.